श्री स्वामी समर्थ अध्याय 8वा श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता। राजी निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध। उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन। शरीर गेले सुकोन, गोड न लागे अन्न पाणी। नावडी भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास। निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे। बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणोनी। विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी। कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण। सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ। मग केला विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहु ऐसे लोटले 3 मास। एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा। यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी। त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परी, प्रेमे भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्ये घेऊनी। अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त। अष्टमोध्याय गूढः। श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय संपूर्णम्। श्रीरस्तु। अध्याय 9वा श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक। पारसी यवन भाविक, दर्शना येती धावुनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म। ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत। आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। जे जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होतसे। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंद लेतीचे मन। म्हणे मी तुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी। तरी उदक घेऊनी करी संकल्प, आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती। म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन। बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन। परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासूनी। ऐसे एकदा वरदानी, समर्थ तेथुनी उठले। यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित। एक नूतन खाचेत, निजले छाटी टाकुनी। सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करुनी ऐसी। चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। शंकरराव ते दिवशी, खाना दिधला फकीरासी। आणि शेखनूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली।
मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे ओ औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीचा राम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वाणू मते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तमा करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेनार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संततीस अनुकूल सर्वतया प्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर दैत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरमसा पूर्ण असावा ऐकोनियावरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान टेवियले तया लागुना शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौंजी वंदन वेदशास्त्री झाले निपुण निखंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जैका शंकर जगदुद्वारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लावितामृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजना तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी ऐकून मुरगोडी आले धावून म्हणे दीक्षितासी सांगून दादा पुली लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती
त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य केले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हाच बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमता सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमांतरी तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी श्री गुरुस्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयसे विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमे भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात सेवेकऱ्यां बरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करता सोडुनी गृह सूतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदासन होईची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी पैसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे हो आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुणी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागुनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी जोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चित्ता चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान ते परी ते न झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षाटळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक कैक निघाला तयासी त्यांनी न मारिली नित्यकर्म आटोपिली ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रुते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुद्वार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होता तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदी पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध्य पातले
अजानुबाहू सुवास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्तीन रूप मंदिरात. राजेज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुणी परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठवून षटकर्मा ते आचरण. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे हो स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पादी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करीसी ऐसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपासात भांडणी होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन काकदाची बुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरे. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती. विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी उचित हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता त्यातून न करावयाची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते हो नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा इथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी. समर्थ न देते आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपटानं जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उठचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीती लयती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गूढ. श्री राजाधिराजाय योगीराजाय श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे. जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले.
द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती श्री समर्थ निर्लज्जासी सन्निध्य गुरु वैसे जाण निरंतर वैसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा तरी कोडे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींची बाळप्पा ते उठविले तैपासूनी बाळप्पासी तात त्रास देत अहर्दिशी गारहाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत जाचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आई चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी चोळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसी चोळप्पा कारणे जबाब दितला चोळप्पाने बाळप्पा तेती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनी आजोळी समर्थ करी घेतले अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली जोळी चोळप्पा ती देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्री चरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवली दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येतोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजवनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे हो आसन विचार पडला त्या लागून तोच त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्भ भरेती कोणासी मानी नाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवनी तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता तुम्ही कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर
फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमूनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेणे येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे सद्गुरु चरण. शुद्ध मन करोणी प्रातःकर्मे आटपुणी. मग बैसावे हो आसनी. भक्ती धरुणी स्वामींचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मना घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला. सर्वेशा अनंत ब्रह्मांडदीशा. वेदवंदा जगद्गुरो. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन तारावयानंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधे मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती कवी करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखई निश्चिती क्षणाला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे. आता तुकी प्रार्थना आणावीची आपुल्या मना. कृपा समुद्री आम्ही आश्रय देईचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला दे. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानाग्र हृदयी प्रकटोपई. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजनोत्तम. तेणे हो आसुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण. न्याय मार्गावलंबन तुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीण तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण. उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही होय प्रिय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंतमती. परी असता शुद्ध चित्ती तिची भक्त श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु. श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. हे जो भावे ऐकील वाचील श्रवण करील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करील. श्री स्वामी समर्थ. शुभं भवतु.